नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि थंडीचे दिवस आहेत, तर मग थंडी आली म्हणजे मग सूप वगैरे हे जे प्रकार असतात ते सगळ्यांना आठवतात, प्यावेसे वाटतात. त्यातलाच एक सुपाचा प्रकार म्हणजे तसा हा पारंपरिक प्रकार आहे मुगाच्या डाळीपासून तयार केलेला. आणि मूग म्हटलं तर पचायला हलकं, लिव्हरसाठी चांगलं. त्याच्यानंतर टाईप 2 डायबिटीज ज्यांना असतो त्यांना मुगाची डाळ चांगली असते, लिव्हरसाठी छान असतं. तर एवढं सगळं गुणधर्म असलेला हा मूग, त्यापासून आपल्याला एक छान प्रकार तयार करायचा आहे. त्याला मी तर मुगाचं सूप म्हणतोय, पण त्याला पारंपरिक पद्धतीत ज्यांनी केलं होतं त्यांनी नाव मात्र वेगळं दिलं. मी सांगतो ते नाव. काय दिलं? मूग डाळीचा कट. बघा, कट कसा रचला जातोय. साधारण तासभर भिजवलेली मुगाची डाळ, आणि याच्यात चौपट पाणी, मीठ घालून एक 10 मिनिटं झाला उकळून घ्यायचं आहे. एक वाफ आणू पहिले. यामध्ये थोडेसे काळे मिरे जे आहेत ते कुटून घालायचे आहेत. ही डाळ जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे. ही डाळ दिसते आहे, पण ती मॅश झालेली नाही. पण ह्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. आता ही डाळ जी आहे ह्याचं एक आपण वेगळी गोळावरण बनवू. तव्यावरचं गोळावरण. एवढंच पातळ असावं हे. म्हणजे प्रमाण जे आहे की आपण एक पट डाळ त्याच्यात चौपट पाणी घेतलं. डाळ अगदी शिजायला आल्यानंतर लगेच ते काढून टाकलं आणि ती जी डाळ उरते मग त्याचं तुम्ही कळसलेलं वरण करू शकता किंवा पिठल्यासारखं काहीतरी करू शकता, हो की नाही? चला, लेट अस डू धिस वन फर्स्ट. एक चिमूटभर हळद, त्याने एक छान रंग येईल आणि त्याला एक अँटीबायोटिक टचसुद्धा येईल. त्यानंतर आल्याचे तुकडे, भरडलेली काळी मिरी, थोडा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, थोडी साखर. हे छान उकळून घ्यायचं. बरं, आता मला एक सांगायचं तुम्हाला की काही लोक याला हेल्थ कॉन्शियसपणे जर घेत असतील तर त्यांनी साखर अवॉइड केली तरी चालेल, किंवा थोडासा गोडा हवा असेल तर मग काय ह्याला ल्यूकवॉर्म करायचं. त्यानंतर यामध्ये मध घालायचं, तो सुद्धा एक वेगळा पर्याय होऊ शकतो. किंवा साखर नकोच असेल तर घातलं नाही तरी चालेल, तसंही छान लागतं. आता पुढे जाऊन अजून ह्याच्यात तर मी आता काही ॲड करत नाही, पण तुम्हाला जर व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील, भाज्या बारीक चिरून भाज्या घाला, क्रंची लागल्या पाहिजे, मजा येईल. चला सर्व करू खाकऱ्याबरोबर. तर याच्याबरोबर खाकरा मेथीचा आणि हा मुगाचा कट, अप्रतिम असं नाश्त्याचा प्रकार होऊ शकतो. सध्या मी जो बारीक दिसतोय ना तुम्हाला, तो हे सगळे असे प्रकार करून खाऊन होत असतो. त्याच्यामुळे मला मजा येते. तुम्हाला दाखवायलाही मजा येते की हे खाल्ल्यानंतर, प्यायल्यानंतर रिझल्ट काय तो दिसतोय. आणि खाता पितानाही मजा येते. प्रत्येक वेळी चमचमीत, स्पायसी, तिखट, तेलकट गरजेचं नाही, अशी सुद्धा मजा येते. पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार करा, करा ना.